आणि आता काय म्हटलं जातंय? याच्या आधी निवडणुकीत तर ठाकरे बद्दल काहीच बोललं गेलं नाही, मग आता त्यांच्यावरती इतकी जहरी टीका का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ठाकरे पवारांशीच आपली लढाई आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलं गेलं का की आपली लढाई कोणासोबत आहे आणि कार्यकर्त्यांना टार्गेट सेट करून दिलंय का की आपल्याला कोणासोबत लढायचं आहे आणि कसं लढायचं? आक्रमक आपल्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठीची ही रणनीती आहे का? भाजपचे खरे शत्रू कोण आहेत याचं उत्तर त्यांनी या भाषणातून दिलेलं आहे का? म्हणून त्यांना सांगण्यात आलेलं का ठाकरे पवार हे आपले खरे राजकीय शत्रू आहेत आणि अमित शहांची टीका दबाव तंत्राचं राजकारण नाही ना, कारण याच्या आधी जे घडलंय त्यामुळे हा सवाल निर्माण होतोय. एक प्रकारे या सगळ्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, युवा नेते प्रवक्ते महबूब शेख आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सर आपल्यासोबत आहेत, जे लोकमतचे संपादक सुद्धा आहेत. मी सुरुवात या चर्चेची सुषमाताईंपासून करतोय. ताई, विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंचा ठ सुद्धा ज्यांनी उच्चारला नाही, पवारांचा प सुद्धा ज्यांनी उच्चारला नाही, ते आज अचानक इतके आक्रमक ठाकरे पवारांवर का झाले असं तुम्हाला वाटतं? ते तुम्हाला थेट दगाबाज म्हणतायत, याच्या मागचं कारण काय वाटतं? थोडा 1 मिनिटाचा वेळ मांडणीत नेहमीपेक्षा जास्त घ्यायचा प्रयत्न करेल. काय आहे माहितीये का, की काल जे काही अमित शहा बोलले, मला ते फार सकारात्मक घ्यावंसं वाटतं. म्हणजे त्याच्यात आपण काही चिडण्यासारखं नाही. उलट एक फार चांगल्या ओळी आहेत बरं का. भारतीय जनता पार्टी साम दाम दंडभेद ईव्हीएम असं सगळं करून जिंकली खरी, पण तरी सुद्धा त्या जिंकण्याचा निर्भेळ आनंद भाजपाला मिळत नाहीये. किंवा आपण जिंकलोय हे भाजपाला पटत नाही. तो आनंद नेते किंवा कार्यकर्ते कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही. फार चांगल्या ओळी आहेत की तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलोत, असं होत नाही. आणि डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही. भाजपची नेमकी ती स्थिती झालेली आहे की डाव भाजपच्या हातात असला तरी सुद्धा भाजपला जिंकल्यासारखं वाटत नाही आणि भाजप कायम न्यूनगंडाने पछाडलेली आहे असं मला वाटतं. कालचं अमित शहाजींचं भाषण हे प्रचंड न्यूनगंडाने पछाडलेलं भाषण होतं की काही केल्या आपल्याला आपल्या भाषणात जर सनसनाटी आणायची असेल तर ती सनसनाटी फक्त आणि फक्त ठाकरे आणि पवारांमुळे येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये जी ठाकरे पवारांची प्रतिमा रुजलेली आहे ती प्रतिमा काही केल्या आपल्याला उखडूनच काढता येत नाही. ही जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. दुसरा मुद्दा की जे तुम्ही म्हणताय की दगाफटका केला का सिद्धांतांशी वगैरे, सिद्धांताची भाषा भाजपने न केलेली बरी. कारण अणुचाचणीच्या मुद्द्यावरून जेव्हा भाजपाचं सरकार पडलं होतं आणि त्या भाषणामध्ये स्वतः अटलजी उभे राहिले होते, तेव्हा अटलजी असं म्हणत होते, सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, मंडी सजी हुई थी बाजार लगा हुआ था, हर चीज बिकने के लिए तैयार थी, दाम भी तय था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा. क्यों? क्योंकि सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, लेकिन बेचने खरीदने का व्यवहार हम कब नहीं करेंगे. यह लोकतंत्र बचना चाहिए. अहो साहेब, ज्या भाजपाने प्रत्येक राज्यामध्ये आमदार खरेदी विक्रीचा सर्रास खेळ चालवला, त्यांच्या तोंडी सिद्धांताची भाषा काय शोभते बरं. त्यामुळे त्यांनी सिद्धांतावर बोलू नये. परंतु अमित शहा जे बोलले त्याच्यावर मला काहीही राग वाटत नाही. उलट मला असं वाटतं की अजूनही तुम्ही हे मान्य करता की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पॉलिटिकल रिलेव्हन्स हा ठाकरे पवारांवर बोलणे हाच आहे आणि ही आमच्यासाठी लढायला पुरेशी बाब आहे. ठीक आहे. महबूब शेख आपल्या सोबत आहेत. महबूबजी, अमित शहा यांनी तो सगळा संदर्भ दिला जुना शरद पवार यांच्या राजकारणाचा आणि ठाकरेंना सुद्धा त्याच तराजूमध्ये त्यांनी तोललं. खरंच आज ठाकरे आणि पवार या दोघांची ती प्रतिमा दगाबाज करण्याचा हा प्रयत्न होता की आपल्या कार्यकर्त्यांना आपला शत्रू कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता? या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? असं आहे की जे काल शिर्डीच्या शिबिरात भाजपाचे गृहमंत्री अमित शहा जे बोलले, खरं तर एवढं मोठं बहुमत त्यांना मिळालं तर अपेक्षित होतं की त्यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प वेदांता फॉक्सकॉन सारखे
टाटा एअरबस सारखे आम्ही आता गुजरातला नेणार नाही, महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणू, रोजगार आणू, महाराष्ट्रातले जे कायदा सुव्यवस्थेचे जे भिंदोडे निघालेत आबरूचे परभणी आणि बीडच्या प्रकरणात, त्या प्रकरणावर आम्ही काहीतरी करू, हे सगळं अपेक्षित होतं. आणि विरोधी पक्ष आता काही शिल्लकच राहिला नाही, हे त्यांच्याकडून ऐकणं अपेक्षित होतं. कारण त्यांच्या ज्या कार्यकर्त्याला किंवा प्रवक्त्याला वाटतं की हा आम्हाला जनतेनं हा ईव्हीएमचा आहे, हे अमित शहाच्या भाषणातून वारंवार जाणवत होतं. कारण त्यांनी ठाकरे पवारांची एवढी धास्ती घेतली की ईव्हीएम सेट करायला पण त्यांना फार त्रास झालाय असं एकंदर वाटतंय. जसं संताजी धनाजी घोड्यांना दिसायचे तशा पद्धतीनं पवार आणि ठाकरे हे अमित शहांना आल्यावर महाराष्ट्रात दिसतायत. आणि दुर्दैवानं अमित शहा आणि मोदी साहेबांना सभा घ्यायला लोक जमली नाहीत, म्हणून 15 तारखेच्या नंतर जवळपास महाराष्ट्रात ते कुठंच दिसले नाहीत. ते सगळे ईव्हीएमच्या सेटिंगमध्ये व्यस्त असतील. आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण जास्त निवडणुकीत ईव्हीएमचं सेटिंग करू शकत नाही. फार फार मोठ्या महानगरपालिकेत आपण करू शकू, पण फारच सगळ्याच निवडणुकीत करू शकू नये. म्हणून कार्यकर्त्याला शरद पवार साहेब आणि ठाकरेंना बदनाम करावं लागेल. आणि दगाबाजाचा जर विषयच नाही, शिवसेना हा 25 वर्षापूर्वीचा प्रमोद महाजन साहेबांनी जोडलेला मित्रपक्ष होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या करमुळीला धरून ज्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आली, त्या बाळासाहेबाच्या मुलाचा पक्ष ह्यांनी निस्ता फोडला नाही तर चोरून त्यांच्याकडनं घेतला. आणि 2.5 वर्षाचं तुम्ही सांगितलं होतं ना उद्धव साहेबाला, त्यांनी तर जाहीर सांगितलं. नवीन पटनायकाची काय अवस्था केली. आता बिहारमध्ये नितीश कुमार देखील त्याच दिशेने चालवलं नितीश कुमारांना की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होणार. म्हणजे जे जे मित्रपक्ष ह्यांच्या सोबत आले त्या त्या मित्रपक्षाला संपवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं केलं. आणि पवार साहेबाची ताकद महाराष्ट्रामध्ये, उद्धव साहेबांची ताकद महाराष्ट्रामध्ये, हे काल अमित शहांना येऊन सांगावं लागलं. आणि त्यांच्या भाषणात महाराष्ट्राने सत्ता दिली, महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हे सांगण्यापेक्षा ठीक आहे, तुमचा प्रमुख मुद्दा असा आहे की त्यांना आजही भीती आहे, तुमची धास्ती आहे. म्हणूनच मला त्याबद्दल विचारायचं आहे शिवराय कुलकर्णी यांना. शिवरायजी, ज्या पक्षाला 10 जागा मिळाल्या, ज्या दुसऱ्या पक्षाला 20 जागा मिळाल्या, त्या पक्षाला एवढं महत्त्व का? तर तुम्हाला त्यांची आजही धास्ती वाटते असा तुमच्यावर आक्षेप आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये तर त्यांचं नाव घेणं टाळलं होतं, मग आता तुम्हाला ते इतके मोठे शत्रू का वाटू लागले? खरंच तुम्हाला धास्ती वाटते का त्यांची पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने? मला असं वाटतं की कालचं जे अमित शहाचं भाषण होतं, अमित भाईंच्या भाषणामुळे सगळे जे महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते होते आणि पूर्ण महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता, बूथचा कार्यकर्ता, सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचा मतदार देखील जे त्यांचं भाषण ऐकत होता, त्या सगळ्यांच्या मनामध्ये जे चालू आहे किंवा त्यांनी मत देताना त्यांच्या मनामध्ये जो विचार होता तो विचार प्रतिध्वनित करण्याचं काम काल अमित भाईंनी केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या दृष्टीने ते जे भाषण होतं ते भाषण अत्यंत प्रेरणादायी होतं. कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षाचा मालक म्हणून कार्यकर्त्यांना उत्साहित केलेलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये एक नवस्फुरण त्यांनी प्राप्त करून दिलं होतं. आणि असं आहे की उच्चारणच केलं नव्हतं निवडणुकीच्या काळामध्ये, हे म्हणणं पूर्णपणे चूक आहे. मी तुम्हाला शेकडो व्हिडिओ दाखवतो की आम्ही लढलोच मुळात कोणाच्या विरुद्ध. 2.5 वर्ष ज्यांची कारकीर्द घरी बसून होती, 2.5 वर्षामध्ये कोरोनामध्ये जो घोटाळा झालेला होता, 2.5 वर्षामध्ये प्रेतांचं जे राजकारण झालं होतं, पीपी किटचं जे राजकारण झालं होतं, 2.5 वर्षामध्ये जी कायदा सुव्यवस्था ढासळलेली होती आणि मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करून हे सरकार चालवत होते, त्यांच्या विरुद्धच आम्ही लढलो होतो, त्यांच्या विरुद्धच आम्ही प्रचार केलेला होता. आणि आमच्या या प्रचाराच्या दिशेवरच आम्हाला यश मिळालेलं होतं. राहिला दुसरा विषय की अमित भाईंनी या जे काही मांडलं ते खरं आहे ना. असं आहे की उद्धव साहेब ठाकरे यांनी 2019 मध्ये आमच्यासोबत धोकेबाजी केली, आमच्या मतदारांना माहित नाही का? त्या आमच्यासोबत धोकेबाजी केलीच, गद्दारी केलीच. आणि आदरणीय शरद पवारांनी नेहमी राजकारणामध्ये शरद पवारांवर किंवा उद्धव ठाकरेंवर त्यांनी व्यक्तिगत आरोप कुठलाच लावलेला नाही. राजकारणामध्ये त्यांनी ज्या ज्या राजकीय खेळी केल्या, त्या खेळी करताना जे विश्वासघाताचं राजकारण केलं, त्या राजकारणावर टीका करणं आणि आमच्या शत्रू. शिवराजी, तुम्ही जेव्हा 19 म्हणता ना, तेव्हा ते तुम्हाला 2014चं काय म्हणतात? ते तुम्हाला मग 14ला कोण विश्वासघात केला म्हणतात ना? आम्ही 2014 मध्ये युती करून एकमेकांविरुद्ध लढलो.
पण हे लढत हे असताना फार आम्ही कुठे हे फार उद्धव आता ठाकरे- धुतल्या तांदळासारखे बोलतायत आणि सांगतायत की नाही नाही पवार साहेबांनी असं केलं, पवार साहेबांनी तसं केलं. विलासजी, अहो त्यांना उद्याला मध्ये जर मध्ये बोलू- बर बर उद्याला बर जर नितीश त्यांना कुमार मध्ये- ताई आणि ताई नाही, त्यांचं नाही, पूर्ण होऊ देत, मी येतो थांबा. तुमच्याकडे. मी त्यांच्यामध्ये बोललेलो हा, नाही. ठीक आहे, ठीक आहे, आणि ठीक आहे. 2019च्या पूर्वी या ज्या आहेत ना, या मला धुतल्या तांदळासारखं बोलतात, त्याच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्याबद्दलची यांची भाषणं बाहेर काढा. यांना अहो काही हे तरी आहे का, यांना अधिकार आहे का बोलण्याचा? किती किती अत्यंत घाणेरडे चेहरे करून या बाई बोललेल्या आहेत. या बाईंना अधिकार नाही शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायचं. आम्ही जरी युती तोडली तरी आम्ही शिवसेना प्रमुखांविषयी आदराने बोललो, उद्धव साहेबांविषयी, आदित्य ठाकरेंविषयी आणि शिवसेना प्रमुखांविषयी महाराष्ट्रात सगळ्यात दलित कोणी बोललं असेल हा. तर या बाई बोललेल्या आहेत. त्यामुळे बर यांनी बर मी बोलण्यामध्ये- ऐका ना मध्ये बिलकुल बोलायचं. नाही 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 मध्ये नाही बिलकुल बोलायचं. शिवराजी त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शिवराजी मला उत्तर घेऊ द्या आता तुमचं झालं. मला उत्तर घेऊ द्या. आणि माझी विनंती आहे, आपण सगळे सन्माननीय आहात, वैयक्तिक नको आपण मुद्द्यावर चर्चा करतोय, प्लीज. ताई ऐका शिवराज कुलकर्णी किंवा त्या सगळ्या लोकांना त्या बिचाऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की केशवसुतांची एक कविता आहे, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्यामुळे त्यांचा जेवढा बुद्ध्यांक चालतो तेवढे ते बिचारे मांडतायत. सो त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार करुणा आहे, त्यांनी ते मांडत जावं, मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये. आता जे काही फार सांगतायत तात्विक फसवणूक वगैरे की पवार साहेबांनी असं केलं, पवार साहेबांनी तसं केलं, उद्या जर बिहारचं इलेक्शन लागलं आणि त्या बिहारच्या इलेक्शन मध्ये सपोज नितीश कुमारने हात सोडला तर हीच भाजपा पवार साहेबांच्या पाठीमागे असे त्यांचे बूट पुसायला सुद्धा लागेल. किंवा हीच भाजपा जर उद्या चंद्राबाबू पण जर सोडून गेले तर या भाजपाला पुन्हा एकदा आम्हाला लोणी लावण्यासाठी दुसऱ्यांकडनं लोणी उसणं आणावं लागेल. त्यामुळे यांनी काही शहाणपण सांगायची गरज नाही. प्रेतांच्या राजकारणावर बोलणारी, खरं तर मला त्या विषयावर मला टू द पॉइंट बोलायला आवडतं, पण यांना फार ऐकायची इच्छा असेल तर उत्तर प्रदेशमध्ये जिथं प्रेत नदीवर तरंगत होती, गुजरातमध्ये जिथं प्रेत रस्त्यावर जळत होती, तिथे महाराष्ट्रात मात्र सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेजी आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या सुयोग्य नियोजनामुळे आणि विशेष सरकार आमचं नव्हतं केंद्रात, सरकार भाजपचं होतं, तरीही भारत सरकारने सांगितलं की भारतात सगळ्यात चांगलं कोरोनात काम कुणी केलं तर ते महाराष्ट्र सरकारने केलं. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की क्रमांक 1चं काम कुठे झालं तर सगळ्यात जास्त हायेस्ट डेन्सिटी पॉप्युलेशन डेन्सिटी ज्या भागात आहे त्या मुंबईच्या धारावीत झालं. त्यामुळे त्यावर मला काही बोलायची गरज नाही आणि कुलकर्णी किंवा कुठल्या भाजपाच्या प्रवक्त्यांनी सर्टिफिकेट द्यावं, त्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आम्हाला आनंद याचा आहे की तुम्ही न्यूनगंडाने पछाडलेले लोक आहात. ठीक आहे, मी उत्तर घेतो लगेच मला उत्तर घ्यायचंय. आणि मला या चर्चेमध्ये श्रीमंत हेडलाईन मॅनेजमेंट आहे असं म्हटलं जात आहे. एक आरोप हेडलाईन मॅनेजमेंट आहे, दुसरं तुम्हाला आजही भीती वाटते या सगळ्या पक्षांची असं म्हणणं आहे, दुसरं कुठल्याही क्षणी तुम्हाला त्यांची गरज पडली तर पुन्हा त्यांच्याकडे जाणार, मग तुमच्या तत्वांचं काय. 3 मुद्दे मांडले त्यांनी अगदी लवकर आणि मला नंतर श्रीमंत माने सरांकडे जायचं. हो जेवढा वेळ त्या ताईंनी घेतला, आमच्या आदरणीय ताईंनी, तेवढाच वेळ मी घेतला. त्यांनी केशवसुतांची कविता सांगितली, मी गतिमानच्या गीतात निवळ सांगतो. निलाजरे कटीस नेसले निसुगपणाचा शेला. इतके निलाजरे लोक आहेत हे. यांनी सिद्धांतांची भाषा यांनी बोलायची की ज्यांनी सिद्धांताची वाट महाराष्ट्रामध्ये पदोपदी लावलेली आहे. कुठल्या राजकारण्यांनी बोलायची, कोणी बोलायची, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कशाला बोलायचं सिद्धांताच्या भाषा असा आहे. आम्ही यावेळेचा जो विजय मिळवलेला आहे त्या विजयाने महाराष्ट्रातल्या जनतेने कोणाला पराभूत केलेला आहे, कुठल्या मानसिकतेला पराभूत केलेला आहे, याचं विश्लेषण अमित भाई शहांनी केलं आणि ते विश्लेषण योग्य आहे. जनतेने जो कौल दिला त्या कौलाने हे स्पष्ट केलं. तुम्ही एक फेक नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये चालवला. माझे एक मित्र आता ईव्हीएम बोलत होते. लोकसभेच्या वेळी याच अमित भाईंनी तुम्हाला ईव्हीएम मॅनेज करून दिल्या होत्या का? जिंकला होता तर तुम्ही लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही जिंकलात त्यानंतरच्या तुमच्या सगळ्या चर्चा आपली ईव्हीएम कडे जायला नको. ईव्हीएम वर आपण खूप चर्चा केली 5-6 दिवस. अगदी एक कमेंट महबूब काय बोलतात हे तत्वांचं काय बोलतात? अहो ज्या अजितदादांना तुम्ही काय सांगता,
तुम्हाला ज्या अजितदादांना तुम्ही चक्की पिसिंग म्हटलात, त्याच अजितदादांना तुम्ही किसिंग करताय. तुम्हाला काय तत्वाची भाषा हो? बर ठीक आहे. मी येतो त्या मुद्द्यावर, मी येतो. हा, महबूबजी एक कमेंट तुमची मला माने सरांकडे जायचं, कारण माने सरांना मला विश्लेषण ऐकायचं, मला त्यांच्याकडून यायचं. महबूबजी अगदी 30 सेकंदात तुमची एक कमेंट, नंतर माने सरांकडे. आता जे ते म्हणाले ना की ईव्हीएम करतायत आणि लोकसभेला काय झालं, तर मला कुलकर्णीजींना विचारायचंय की ज्या लोकसभेला 31 जागा महाविकास आघाडीच्या आल्या, 4 जागा जिथं ट्रायंगल फाईट झाली, बुलढाणा, अकोला, पालघर, इचलकरंजी, तिथं 30,000च्या आत तुमचे सीट आले. तिथं अपक्ष लोकांनी तिसऱ्या आघाडीने 2.5 लाख मतं खाल्ली. अमोल कीर्तीकर निवडून आलेलेच होते, ते पाडले तुम्ही. शशिकांत शिंदे पिपाणीमुळे गेले. मग 37 जागेवर तुमचा त्यावेळेला पराभव झालेला. मग नरेंद्र मोदींच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि हे लोकप्रिय झाले का हो? नांदेडची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची निवडून येते आणि खालचे तुमचे आमदार निवडून येतात. मग लाडक्या बहिणींनी मतदान नरेंद्र मोदींना केलं नाही, लोकसभेला तुमची सीट पाडली जाते. त्यामुळं तुम्ही जे काल अमित शहा साहेब बोलले की स्थानिक स्वराज्य संस्थेत तुमचा बुरका फाटू नये, म्हणून त्यांना शरद पवार साहेबांची, उद्धव साहेबांची ताकद माहिती आहे. आणि सिद्धांताचं तर तुम्ही बोलूच नका. सिद्धांताचं तर तुम्ही बोलू नका. 1 मिनिट सर, मी कंप्लीट करतो. तुम्ही सिद्धांताने आणि सिद्धांताचा भ्रष्टाचाराचं जे बोलताय ना, तुम्ही भ्रष्टाचाराचा 71,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणावर केला? अहो, 71,000 मी दोघांनाही थांबवतो. मला माने सरांकडे जायचंय. माने सर, हे आरोप प्रत्यारोप आपण बघितले, पण अमित शहा यांच्या कालच्या आरोपांचं, त्या वक्तव्याचं टायमिंग खूप महत्वाचं आहे. एका बाजूला 2 पवार एकत्र येत आहेत, त्यांची जवळीक वाढते असं चित्र निर्माण झालं गेल्या काही दिवसात. ठाकरे फडणवीसांची जवळीक होती असं चित्र निर्माण झालं. मग विधानसभा निवडणुकीमध्ये आपला शत्रू कोण आहे हे आपल्या केडरला कळावं म्हणून त्यांनी ते केलं का? एक प्रकारचं हे दबाव तंत्र आहे. कारण अशाच प्रकारे गंभीर आरोप केले अजितदादांवर 4 दिवसात अजितदादासोबत. काय राजकारण आहे? कारण सगळ्यांना कोड्यात टाकणारं हे स्टेटमेंट आहे. विलास, तुम्ही सुरुवातीला विचारलेले जे 2-3 प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला शत्रू कोण आहे हे पण त्यांना डिफाईन करून द्यायचं होतं, ते सांगायचं होतं. नंबर 1. पवार आणि ठाकरे इतके इरिलेव्हंट झाले नाहीत की अमित शहांच्या भाषणामध्ये त्यांचं नाव येऊ नये, हा पण त्याच्यातला संदेश आहे. ते रिलेव्हंट आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की 2 पवार एकत्र येण्याचे जे काही प्रयत्न होत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना बाजूला ठेवा आणि उरलेले खासदार आपल्या सोबत घ्या, या संदर्भात होणारे जे प्रयत्न आहेत ते अधिक महत्वाचे आहेत. आणि त्यामुळं या पद्धतीचे एक रॅप्रोचमेंट ज्याला म्हणतो आपण, ते त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या वेळेला आपण असं पाहिलं की जरी महाविकास आघाडीने 31 जागा म्हणजे 30+1 अपक्ष असे जरी जिंकले असले आणि महायुतीचा पराभव जरी झाला असला तरी दोघांच्या मतामध्ये फारसा फरक नव्हता. तो टक्केवारीपेक्षा जास्त प्रत्यक्ष मतांच्या आकडेवारीमध्ये जास्त फरक नव्हता. तशीच स्थिती आता पण विधानसभेला झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं, यांच्या जागा 230 आणि 46 असं जरी दिसत असलं तरी प्रत्यक्ष या पक्षांना मिळालेली जी मतं आहेत त्या मतांची जर आकडेवारी लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2-4% मतं जरी इकडं तिकडं झाली वेगवेगळ्या कारणाने, म्हणजे हेच पवार आणि ठाकरे पुन्हा आपल्या सत्तेला आव्हान देऊ शकतात हे. एक्झॅक्टली. आणि आपल्या सैन्यानं असं आपण फार जिंकलोय आणि आता काही करायचीच गरज नाही, सगळं राज्य आपलंच आलं असं समजू नये, त्या भ्रमात राहू नये आणि त्यांनी पुन्हा मैदानात उतरावं. नाही, अजितदादांच्या पक्षाला 41 जरी जागा मिळाल्या असल्या आणि शरद पवारांच्या पक्षाच्या जरी 10च आमदार निवडून आले असले तरी सुद्धा शरद पवारांच्या पक्षाला जवळपास 14 लाख मतं जास्त आहेत. आणि 57 जागा आणि 20 जागा याच्यामध्ये खूप फरक जरी दिसत असला तरी दोघांच्या मतामधला फरक साधारणपणे 14-15 लाखाचाच आहे. हे जर लक्षात घेतलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
जर नवं काहीतरी लोकल समीकरणं जर कार्यान्वित झाली तर हे आपल्याला आव्हान देऊ शकतात, याची पुरती जाणीव भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला दिसते आहे. राहिला प्रश्न, मगाशी एक उल्लेख तुम्ही केला आणि किंवा काल अमित शहांनी त्या संदर्भात भाषण केलं. 1978 पासून शरद पवार हे दागाबाज आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे विसरलं गेलं की 1978ला ज्या वेळेला दागाबाजी झाली त्यावेळेला जे पर्यायी सरकार आलं त्याच्यामध्ये जनसंघ होता ना, जनता पार्टी होती ना, ते विसरलं गेलं. आणि त्यामुळं या पद्धतीचं राजकारण, आता 2014चा रेफरन्स निघाला, 2019चा रेफरन्स निघाला, या पद्धतीचं तोडफोडीचं राजकारण सतत होत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुणीही पवित्र नाहीये. प्रत्येक जण आपापल्या सोयीने करतो. म्हणजे 2014ला शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढली आणि भाजप ज्यावेळेला सर्वात मोठा पक्ष झाला 122 जागांसह, त्यावेळेला न मागता पाठिंबा देणारे शरद पवारच होते. आणि 2019ला जे भांडण झालं ते मुख्यमंत्री पदावरून झालं, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या संदर्भात दिलेला शब्द काय होता, त्याची वस्तुस्थिती काय होती, बंद खोलीत काय आश्वासनं दिली गेली होती, त्याच्यानंतर घडलेलं हे सगळं महाभारत आहे. त्यामुळं मी शिवराजजींना विचारतो सर, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक यासाठी आहेत की उलट्या बाजूने सुरुवात करायची असेल तर दबाव तंत्रापासून तर स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत हे नवं राजकारण आहे. एकदम चॅप्टर क्लोज झालेला नाहीये राज्यातल्या मॅन्डेटचा, राज्यातल्या जनादेश. आणि सारी पाटावर नव्याने ह्या सगळ्या सोंगट्या ज्या आहेत त्या मांडणी त्याची सुरू केलेली आहे. म्हणूनच मला शिवराजजींना विचारायचं आहे, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. आता तुम्ही तर शरद पवारांच्या त्या जनता पक्षाबद्दल बोललात, पण आता सरांनी जे रेफरन्सेस सांगितले, 2022ला काय झालं, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं काय झालं, 19ला काय झालं, 14ला काय झालं, जेव्हा तुम्ही करता ते राजकारण, ते चाणक्य नीती, ते करता तेव्हा दगाबाजी, अशा प्रकारचा जो मांडणी तुमच्याबद्दल किंवा सवाल उपस्थित केला गेलाय, त्याला उत्तर काय द्यायला? लोक तुम्हाला म्हणतील ना, हे तुम्ही करता ती चाणक्य नीती कसं काय आणि ते करतात दगाबाजी, असं कसं काय? आम्ही त्यांच्यावर, त्यांनी जे 78 मध्ये जी कृती केली आणि त्यानंतर सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा त्यांनी काढला, त्यांनी शिवसेना प्रमुखांचे 12 माणसं फोडून दिले, हा सगळा दगाबाजीचा इतिहास आम्ही मांडला. आम्ही त्यांनी जे काही महाराष्ट्राच्या जनतेसोबत केलेला आहे वेळोवेळी, त्याचा इतिहास आम्ही मांडला आणि तो लोकांना आवडलेला आहे. लोकांनी मत दिले आम्हाला, त्या इतिहासावरच दिले. आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आम्ही युती तोडली, हे जसं तुम्ही आम्हाला विचारता, तेच उद्धव ठाकरे युती तोडल्यानंतरही पुन्हा आमच्यासोबत येऊन बसले. शरद पवारांनी बिनाशर्त भारतीय जनता पार्टीच्या 2014च्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर खिच्यात राजीनामे घेऊन 5 वर्ष खिच्यात राजीनामे घेऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना तेव्हाची. बरं, मला एक सांगा, माझा वेळ संपलाय. खरं तर शरद पवारांच्या सोबत उद्योगपतीच्या घरी बैठका करणं हे काय होतं मग? राजकारणामध्ये नवे मित्र मिळत असतात. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर जे नवे मित्र मिळतील त्यांना घेऊन राजकारण करावंच लागणार आहे, केलेलं आहे आजपर्यंत. ठीक आहे. खरं तर हे आरोप प्रत्यारोप होत राहतील. माझा आज वेळ कमी पडलाय खरं तर या चर्चेला. आणखी काही मुद्दे मला चर्चेत आणायचे होते आणि आरोप प्रत्यारोपांच्या बद्दल एकमेकांची उत्तरं जाणून घ्यायची होती. प्रेक्षकांनाही त्यापेक्षा असेल, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. या चर्चेमध्ये आपण थांबतोय, पण प्रेक्षकांचं मत अतिशय महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. आजच्या बडे मुद्द्यातून जो सवाल निर्माण केलेला होता तो होता, दगाबाजी केल्याचा शहा यांच्या आरोपात तथ्य आहे का? ठाकरे पवारांनी दगाबाजी केली तर 29% लोकांना वाटतंय होय, 71% लोकांना नाही असं वाटतंय. ठीक आहे, ओपन पोल आहे, ओपन चर्चेमध्ये लोकांनी दिलेली ही मतं आहेत आणि त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांची, 4ही पक्षांची आपापली मतं आहेत. ही मतं व्यक्त होत राहतील, राजकारण होत राहील. पण आज बडे मुद्दे त्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.